नमस्कार मित्रांनो, पॉलिटी बाय गोपाल सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज कंबाईन ग्रुप बी चा मुख्य परीक्षेचा जो पेपर झालेला आहे त्यामधील आपण आन्सर पाहणार आहे. आज म्हणजे काय तर 17 मे 2026 ला हा पेपर झालेला आहे. मग यामध्ये आपण पॉलिटीचा जर विचार केला तर आयोगाने काय बरं थोडी डेप्थ वाढवलेली आहे आणि काही ट्रिकी प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. त्यानंतर पंचायत राजवर आधीच्या आपण मुख्य परीक्षा बघितल्या असेल तर मुख्य परीक्षेला पंचायत राजवर प्रश्न विचारले नव्हते, परंतु या एक्झाम मध्ये मात्र आपल्याला 3 प्रश्न पाहायला मिळतात पंचायत राजवर. तसंच आपले YouTube वर काय 2 टेस्ट सिरीज पंचायत राजच्या रिलेटेड आपण अपलोड केल्या होत्या आणि त्या 2 टेस्ट सिरीज मधून काय बरं आपल्याला तिन्ही प्रश्न कव्हर झालेले. तसेच आपल्या नोट्स मधून जवळपास काय म्हणू 1-2 प्रश्न जर वगळले तर सर्वच प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण बघूया. हा बी सेट आहे आणि यामधील खालील योग्य कथने ओळखा 36व्या क्रमांकाचा प्रश्न. तसंच बघा आपल्याला चालू घडामोडीवर सुद्धा एक प्रश्न आलेला आहे, म्हणजे पॉलिटीच्या रिलेटेड. राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करतात. तर हे विधान बरोबर आहे. आता आपल्याला माहित आहे 8 केंद्रशासित प्रदेशापैकी 3 ठिकाणी काय बरं विधानसभा आहे आणि त्या विधानसभेवर यांची नेमणूक कोण करत असेल तर राष्ट्रपती करत असतात. पांडिचेरीच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती उपराज्यपालद्वारे. हे विधान चुकीचं आहे. कोण तर राष्ट्रपती हवं. मग आता बी विधान चुकीचं असेल तर आपल्याला काही एलिमिनेशन पद्धत यूज करून पाहूया. बघा बी इथे सुद्धा आहे, या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे. आन्सर क्रमांक काय असेल 3. पांडिचेरीमध्ये मंत्रिमंडळाची कायदे मंडळाप्रती कोणती जबाबदारी नाही, तर ती काय बरं संकेताद्वारे विकसित केली आहे. आपल्याला माहित आहे बघा नावच केंद्रशासित प्रदेश आहे. आता केंद्रशासित प्रदेश नाव असल्यामुळं ही जबाबदारी काय असणार, केंद्राकडे जास्त अधिकार असतात. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता कलम 164 नेहमीच काय बरं आर्टिकल 163, 164 आणि 167 वर आयोग वारंवार प्रश्न विचारतात. ठीक आहे, मग 164 मध्ये खालील पैकी आपल्याला 5-6 तरतुदी पाहायला मिळतात. त्यापैकी आयोगाने आपल्याला काय एक अयोग्य असणारी तरतूद विचारलेला आहे. 64 मध्ये कशाचा उल्लेख नाही. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती हे राज्यपाल करतात. हे विधान काय बरं बरोबर आहे. इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार केली जातात. हे 164च काय बरं आपल्याला भाग पाहायला मिळतात. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. हे विधान बरोबर आहे, परंतु हे कलम 155 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 153 नुसार काय बरं राज्यपाल आहे. 154 मध्ये आपल्याला कार्यकारी अधिकार पाहायला मिळतात. ठीक आहे, आणि मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला सामुदायिक जबाबदार असतात. हे 164 मध्ये आहे. परत 164 मध्ये मंत्रिमंडळ हे मुख्यमंत्र्यासहित विधानसभेच्या 15% पेक्षा जास्त नसावे. ठीक आहे, हे 2003 मध्ये आपण घटना दुरुस्तीने ऍड केलेला आहे. परत यामध्ये काय सांगितलेलं आहे, पक्षांतर बंदी कायदा हा मंत्र्यांना सुद्धा लागू असेल. पक्षांतर बंदी कायदा. त्यानंतर मुख्यमंत्री आणि काय बरं मंत्र्यांच्या शपथ सुद्धा सांगितलेल्या आहे यामध्ये. त्यानंतर समजा एखादा व्यक्ती जर दोन्ही सभागृहाचा सदस्य नसेल आणि त्यांनी मंत्रीपद धारण केलेलं असेल किंवा मुख्यमंत्री पद धारण केलेलं असेल तर 6 महिन्याच्या आतमध्ये त्याला काय करावं लागेल बरं, तर 2 पैकी एका सभागृहाचं सदस्यत्व प्राप्त करावं लागेल. विधानसभा किंवा विधान परिषद. आपण उद्धव ठाकरे साहेबांचं एक्झाम्पल बघितलं तर सुरुवातीला मुख्यमंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली होती, तर ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. नंतर ते काय बरं विधान परिषदेचे सदस्य होते. तसंच 164 मध्ये पगार आणि भत्ते हे विधिमंडळ कायद्याद्वारे ठरवल्या जातात. कोणाचे पगार आणि भत्ते तर या मंत्र्यांचे. ठीक आहे, 164 मध्ये या तरतुदी पाहायला मिळतात. पुढे जर आपण गेलो तर योग्य व अयोग्य विधाने ओळखा. आणि हे कशाच्या रिलेटेड आहे तर आपल्या कॅगच्या रिलेटेड आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात. भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक संघ राज्याच्या लेखाविषयीचे अहवाल संसदेत समोर सादर करतो. तर बघा नेहमी कॅग काय करतात बरं, अहवाल हे राष्ट्रपतींना देणार. कोणाला अहवाल देतात, हे राष्ट्रपती साहेबांना देणार. आणि राष्ट्रपती हे
संसदेमध्ये मांडण्याची व्यवस्था करणार. हे सुद्धा काय बरं, या आधी सुद्धा यावर प्रश्न आलेले आहे. म्हणून पहिलं विधान काय चुकीचं आहे. दुसरं विधान बघूया आपण. क्या एखाद्या राज्याच्या लेखाविषयीचे अहवाल राज्य विधिमंडळामध्ये सादर करतो. तो स्वतः सादर करत नाही, तर इथे सुद्धा काय बरं, राज्यपाल साहेबांकडे हे सादर करणार. आर्टिकल 151 नुसार लेखे सादर कोणाला करणार, हे राष्ट्रपतीला. आणि 151(2) नुसार काय बरं, हे राज्यपालांना सादर करणार. तर विधिमंडळाला हे सादर करत नसतात. पुढे जर आपण गेलो तर खालीलपैकी कोणती संविधान दुरुस्ती मूलभूत कर्तव्याशी आहे. तर आता बघा, आयोगाने इथे काय नाव यूज केलेले आहे. आपल्याला थोडा वेळ जास्त लागेल. 42 असं दिलेलं आहे का बरं, तर नाही. 42वी घटना दुरुस्ती ने किती 10 मूलभूत कर्तव्यांचा आपण समावेश केलेला आहे. आणि 86वी घटना दुरुस्ती, आता इथे तर असं कळतच नाही. तर बघा 42 ए बरोबर आहे. आता 44 या घटना दुरुस्तीने काहीच नाही. 48 काहीच घेणं नाही. आणि 86 म्हणजे काय, 86वी घटना दुरुस्ती म्हणजे 86वी घटना दुरुस्ती. हे ए आणि डी काय असणार बरं, याचं आन्सर असेल. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3. आता मूलभूत कर्तव्य हे आपल्या मूळ घटनेमध्ये नव्हते, तर कधी ऍड केलेले आहे, 42व्या घटना दुरुस्तीने. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 ए मध्ये आणि भाग 4 ए मध्ये यांचा समावेश केलेला आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवावं लागेल. यासाठी समिती कोणती, तर आपले सरदार सुवर्णसिंह समिती पाहायला मिळतात. वारंवार प्रश्न येतात. ठीक आहे. आता 42व्या घटना दुरुस्तीने 10 आणि 86वी घटना दुरुस्तीने किती बरं, एका मूलभूत कर्तव्यांचा, म्हणजे सध्या किती आहे, 11 मूलभूत कर्तव्य आहे. आपल्याला माहित आहे 86वी घटना दुरुस्ती मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो की बाबा ही लक्षात ठेवायची आहे. वारंवार प्रश्न येतात. 2002 मध्ये झालेली आहे. आणि मूलभूत हक्कामधील आर्टिकल 21 ए मध्ये यांचा समावेश केलेला आहे. ठीक आहे, शिक्षणाचा अधिकार म्हणतो आपण. त्यानंतर आपले मार्गदर्शक तत्वे किंवा DPSP 45 ची व्याख्या रचना चेंज केलेली आहे. त्यानंतर आपले मूलभूत कर्तव्य असेल यामधील आर्टिकल 51 ए मधील स्मॉल के मध्ये यांचा समावेश. इथे 6 ते 14 वर्ष, इथे काय बरं 0 ते 6 वर्षापर्यंत शिक्षणाची सुविधा कोण उपलब्ध करून देणार, तर आपले राज्यकर्ते. आणि इथे 6 ते 14 वर्ष शिक्षणाची सुविधा कोण उपलब्ध करून देणार, तर पालक देणार. ठीक आहे, हे 86वी घटना दुरुस्ती आपल्याला पाहायला मिळतात. अनुच्छेद 20 अपराधाबद्दल दोष सिद्धीबाबत संरक्षण योग्य कथने ओळखा. एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवता येणार नाही. मी सांगत होतो की बाबा हे आर्टिकल 20 ची ट्रिक सुद्धा आपल्या ऑफलाईन बॅच मध्ये सांगितली होती. पहिलं विधान काय बरं, बरोबर आहे. कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची काय सक्ती नसणे, हे सुद्धा विधान बरोबर आहे. आणि सी मध्ये काय सांगितलं असेल, जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आलं ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अंमलात आलेल्या कायद्यामुळे भंग झाल्याखेरीज अशा कोणत्याही अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरविली जाणार नाही. तसेच तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या एखाद्या कायद्याखाली जी शिक्षा करता आली असती त्यापेक्षा कमी शिक्षेस पात्र ठरविली जाणार नाही. आता कमी ऐवजी इथे काय बरं जास्त पाहिजे आपल्याला. त्यामुळे हे विधान काय तर चुकीचं पाहायला मिळतात आपल्याला. ए आणि बी विधान काय बरं योग्य असेल. ठीक आहे. पुढे जर आपण गेलो तर मोठ्या संख्येने आदिवासी लोकसंख्या असलेल्या राज्य मंत्रिमंडळामध्ये आदिवासी व्यवहारासाठी एक काय बरं आदिवासी मंत्री करण्याचे काय अनिवार्य करण्यात आलेले आहे. कशामध्ये सांगितलेलं आहे बरं, तर आपल्या विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे. बघा, मोठ्या संख्येने लोकसंख्या असलेल्या राज्यातील मंत्रिमंडळाच्या आदिवासी व्यवहारासंबंधी एक मंत्री समाविष्ट अनिवार्य करण्यात आलेले आहे. तर आदिवासी मंत्री असावा हे सांगितलेलं आहे. आर्टिकल आपल्याला काय बरं 164 मध्ये सुद्धा यांचा उल्लेख पाहायला मिळतात. मग ओरिसा असेल, मध्य प्रदेश असेल, बिहार काय बरं 2006 पूर्वी होता. ठीक आहे, म्हणून सी आणि डी आन्सर इथे यायला पाहिजे, परंतु सध्या काय येणार ई सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. का बरं, तर ऑप्शन मध्ये तशा प्रकारचं नाही. मग झारखंड असेल,
झारखंड आणि छत्तीसगड या राज्यामध्ये सुद्धा काय बरं, तर आदिवासी कल्याण मंत्र्यांची नेमणूक कोण करणार, तर हे राज्यपाल करणार. हे सांगितलेलं आहे आपल्या आर्टिकल 164 मध्ये. ठीक आहे, छत्तीसगड मध्ये सुद्धा. मग आन्सर तर सध्या काय म्हणूया आपण, तिसऱ्या क्रमांकाचा असेल. कलम 19 नेहमीच काय बरं, या आर्टिकल वर प्रश्न विचारले जातात. 19 अंतर्गत कशाची हमी दिलेली नाही, तर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. 19(1) मध्ये काय आपल्याला स्वातंत्र्य, आणि आपल्यावर अपवाद काय बरं, 19(2) ते 6 मध्ये अपवाद सांगितलेले. ठीक आहे, 19(a) भाषण स्वातंत्र्याचा अधिकार, शांततेत आणि एकत्र जमण्याचा अधिकार, शस्त्रासह म्हटलेला आहे, शस्त्र घेऊन आपल्याला काय, त्यामुळे हे विधानच चुकीचं असेल. शस्त्रानुसार नाही तर शांततेच्या मार्गाने आपण एकत्र जमा होऊ शकतो. ठीक आहे, संघटना, संघ किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार, हे 19 काय बरं सी मध्ये पाहायला मिळतात. आणि भारताच्या संपूर्ण प्रदेशामध्ये मुक्तपणे फिरण्याचा अधिकार हे आपल्याला डी मध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्याला डी नंतर काय बरं, तर आपण म्हणतो स्थायिक होण्याचा अधिकार आहे. त्यानंतर काय असेल, तर व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. 19 मध्ये किती, तर 6 स्वातंत्र्य. पहिलं काय असेल, 19(a) मध्ये भाषण करण्याचा अधिकार. बी मध्ये काय असेल, तर बी मध्ये एकत्र जमण्याचा अधिकार, परंतु शांततेच्या मार्गाने एकत्र. सी मध्ये काय असेल, तर संघटना किंवा सहकारी संघटना, संघटना स्थापन करण्याचा. आता सहकार हा शब्द मूळ घटनेमध्ये नव्हता, तर 97व्या घटना दुरुस्तीने काय बरं ऍड केलेला आहे. सहकारी संघटना सुद्धा स्थापन केल्या जातात. तुमची कंपनी असेल, ठीक आहे, मग आपण कामगार संघटना म्हणतो. आर्टिकल 19(c) चा काय बरं उल्लेख आहे. डी मध्ये काय असेल, तर संचार करण्याचा, भारताच्या कोणत्याही भागामध्ये आपल्याला संचार करण्याचा अधिकार आहे. ई मध्ये काय असेल, तर आपल्याला स्थायिक होण्याचा अधिकार आहे. मग त्यामध्ये सुद्धा परमनंट स्थायिक म्हणतो आणि आपण तात्पुरतं स्थायिक म्हणतो. त्यानंतर संपत्तीचा अधिकार आपला काय केलेला आहे बरं, रद्द केलेला आहे. आणि नंतर काय, जी मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात, तर आपल्याला व्यवसाय करण्याचा अधिकार पाहायला मिळतात. तर हे 6 स्वातंत्र्य अतिशय महत्वाचे आहे. ठीक आहे, आता आपल्याला इथे जोड्या लावा विचारलेला आहे. संघ राज्य संविधान समिती. आता संघ राज्य संविधान समितीमध्ये जर आपण बघितलं, तर आपल्याला कोण पाहायला मिळतात बरं, पंडित जवाहरलाल नेहरूजी हे केंद्रीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणतो आपण. ठीक आहे, संविधान समितीचे कधी आयोग संघ देणार आणि कधी काय बरं केंद्रीय. मग ए ला काय आपल्याला 3, ए ला काय बरं 3 पाहायला मिळतात. किती ठिकाणी 3 आहे, तर या 2 ठिकाणी आपल्याला 3 पाहायला मिळतात. वित्त व स्टाफ समितीचे अध्यक्ष जर आपण विचार केला, तर आपल्याला कोण, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. म्हणजे बी ला काय म्हणूया आपण 2. ठीक आहे, बी ला 2 पाहायला मिळतात. त्यानंतर मूलभूत हक्क साठी कोणती समिती होती, तर सरदार वल्लभभाई पटेल. सी ला 1 पाहायला मिळतात. आणि डी ला परत सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. परंतु इथे ऑप्शन मध्ये त्यांनी गडबड केलेली आहे, त्यामुळे हा प्रश्न सुद्धा काय बरं रद्द होण्याचे काय म्हणूया चान्सेस जास्त आहे. ठीक आहे, कामकाज व क्रम समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर के.एम. मुन्शी होते. आता 44वा प्रश्न काय म्हणतात आपल्याला, तर विधानसभेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून पद धारण करणारा सदस्य विधानसभेच्या त्यावेळेच्या सर्व सदस्याच्या बहुमताने पारित झालेल्या विधानसभेच्या ठरावाद्वारे त्यांना पदावरून दूर केले जाऊ शकतात. आता सर्व सदस्य म्हणजे काय, तर बघा याला प्रभावी बहुमत म्हणतो आपण किंवा इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणतो. ठीक आहे, आता त्यामध्ये काय बरं फक्त रिक्त जागा मायनस केल्या जात असतात. या प्रभावी बहुमतामध्ये रिक्त जागा काय बरं मायनस होतात. त्यामुळे हे विधान अतिशय बरोबर आहे. कलम 179 नुसार काय, तर यांना पदावरून दूर करण्याचा ठराव असल्याबद्दल निदान 14 दिवसाची पूर्व नोटीस दिल्याशिवाय मांडता येणार नाही. दोन्ही विधाने काय, तर आपल्याला बरोबर पाहायला मिळतात. ठीक आहे, विचारलं काय बरं योग्य कथन. आता हे आपल्याला
संविधानाच्या काय म्हणू आपण नागरिकत्व म्हणजे सुरुवातीचे भारताचा नागरिक कोण असेल त्याबद्दल विचारलेला आर्टिकल 5. प्रारंभीचे नागरिक कोण असणार, तर बघा आपण जर काही गोष्टी बघितल्या तर जन्माद्वारे त्यावेळेस नागरिकत्व मिळालेला. मात्या पित्यापैकी कोणी एक भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये असेल सुद्धा काय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे. आणि प्रारंभीपासून लगत 7 वर्ष नाही तर 5 वर्ष हे अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे, त्यामुळं इथे 7 केलं त्यांनी तर हे विधान काय बरं चुकीचं आहे. ए आणि बी आपल्याला पाहायला मिळतात. आधी आयोग नागरिकत्वावर तेवढे प्रश्न विचारत नव्हते, परंतु आता हे आर्टिकल 5, 6, 7 मागच्या वेळेस पूर्व परीक्षेला 8 आर्टिकलवर त्यांनी प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता ह्या पंचायत राजच्या रिलेटेड आपल्याला समित्या पाहायला मिळतात आणि मी समित्याची ट्रिक सुद्धा सांगितलेली आहे. ठीक आहे, BVK साधकाय, प्रेम चोप्रा ज्यांनी क्लास केलेला असेल ऑनलाईन ऑफलाईन त्यांना माहित आहे. वसंतराव नाईक साहेबांची समिती 1960 मध्ये झालेली आहे, नो डाऊट यामध्ये. ठीक आहे, 2 म्हणजे हे ऑप्शन 1 आणि 2 काय बरं कॅन्सल. अशोक मेहता समितीची स्थापना 1977 मध्ये झालेली आहे. 1 आता बोगीरवार पाटील समितीची बोगीरवार समितीची स्थापना कधी झाली असेल बरं 2 एप्रिल 1970 मध्ये. आणि PB पाटील समिती वारंवार विचारलेली आहे 1984 मध्ये स्थापना आणि यांनी 86 मध्ये काय बरं अहवाल दिलेला आहे. तसंच या समितींनी काय सांगितलं असेल तर सरपंचांची निवड थेट जनतेमधून करा हे सांगितलेलं आहे. त्यामुळं काय तर आपल्याला ऑप्शन क्रमांक बघा PB पाटील समिती काय 3 तर ऑप्शन क्रमांक काय तर 4 बरोबर असेल. आता वेगवेगळ्या समितींनी वेगवेगळ्या काय बरं शिफारस केलेल्या आहे. अशोक मेहता समितींनी सांगितलं होतं की पंचायत राज मंत्री असावा. ठीक आहे, 2 स्तर सांगितले होते त्यांनी. पंचायत राजचे कोणी अशोक मेहता यांनी. 73व्या घटना दुरुस्ती कायदा 1992 मधील खालील पैकी अनिवार्य तरतुदी म्हणजे काय बरं बंधनकारक आणि या बंधनकारक तरतुदीवर नेहमीच प्रश्न विचारतात. ठीक आहे, तुम्हाला आधीच सांगितलं मी पंचायत राजच्या काही 2 आपण टेस्ट घेतलेल्या आहे युट्यूबवर ऑलरेडी काय बरं अपलोड केलेल्या आणि जाऊन बघा त्यामधील 3 प्रश्न काय हिट झालेले आहे. ठीक आहे, आता बंधनकारक तरतुदी कोणत्या तर गावामध्ये ग्रामसभेचे आयोजन करणे आर्टिकल 243 ने हे राज्यांवर बंधनकारक केलेले आहे. 243 गाव तालुका जिल्हा आणि पंचायत राज संस्था स्थापन करणे म्हणजे काय 3 स्तर असावे हे सुद्धा बंधनकारक आहे. ग्राम स्तरावर ग्रामसभेला अधिकार व कार्य बहाल कोण करणार तर हे डिपेंड असतात आपल्या राज्य शासनावर. म्हणून हे विधान काय बरं बंधनकारक नाही तर ऐच्छिक तरतुदीमध्ये म्हणजे हे राज्यावर डिपेंड असेल. सी विधान चुकीचं आहे. आता सी आपल्याला या ठिकाणी सुद्धा सी पाहायला मिळतात इथे सुद्धा आणि त्यामुळं बोर्ड काय असेल आन्सर बरोबर असेल. पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी किमान 21 वर्ष वय असावे हे बंधनकारक तरतुदीमध्ये आहे. त्यानंतर यांनी SC ST साठी आरक्षण हे बंधनकारक केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतात तर मधला स्तर म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यामध्ये जे अध्यक्ष असेल त्यांची निवड हे सदस्यामधूनच असणार. ठीक आहे, त्यानंतर वित्त आयोगाची स्थापना करा त्यांनी बंधनकारक सांगितलेलं आहे. 243 आई नुसार वित्त आयोग हे 23 एप्रिल 1994 मध्ये काय तर स्थापना झालेली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाची स्थापना करा त्यांनी सांगितलेलं आहे. निवडणूक आयोगाची स्थापना करा अशा बंधनकारक तरतुदी काय बरं वारंवार सांगत होतो आणि यावर प्रश्न सुद्धा आलेले आहेत. खालीलपैकी कोणत्या राज्य विधानसभेमध्ये अनुसूचित जमाती विचारला आरक्षित जागा नाहीत. मग आता तामिळनाडूचा विचार केला तर तामिळनाडूमध्ये काय बरं आरक्षित जागा आपल्याला पाहायला मिळतात. कलम किती नुसार विधानसभेमध्ये आरक्षण हे 332 नुसार SC आणि ST ला आरक्षण म्हणूया. ठीक आहे, 330 मध्ये लोकसभेमध्ये आरक्षण सांगितलेलं आहे. इथे 2 जागा आरक्षित आहे. पंजाब मध्ये आरक्षण नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणूया आपण उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा आरक्षण नाही आणि गोव्यामध्ये सुद्धा काय बरं आरक्षित जागा नाही. BCD काय बरं आन्सर असायला पाहिजे यांचा.
आता आपल्याला मागच्या फ्रीला सुद्धा काय मुख्यमंत्र्यावर प्रश्न आलेले होते की सर्वात जास्त कार्यकाळ असणारे मुख्यमंत्री कोणते, तर आपल्याला आयोगाने हिंट दिली की बाबा आता आम्ही मुख्यमंत्र्यावर सुद्धा प्रश्न विचारणार आणि या आधी सुद्धा काय मेन्सला प्रश्न येऊन गेलेले आहे की 2-2 असणारे मुख्यमंत्री कोणते. ठीक आहे, म्हणजे 2-2 म्हणजे काय, 2 वेळेस कार्यकाळ. तर शंकरराव चव्हाण साहेब हे आपल्याला 1975 ते 1977 मध्ये, वसंतदादा पाटील बघा 1977 ते 1978 मध्ये. ठीक आहे, त्यानंतर आपण जर विचार केला की मनोहर जोशी हे आपल्याला शिवसेनेचे काय बरं मुख्यमंत्री पाहायला मिळतात 1995 आणि 99 मध्ये. म्हणजे ला 1 2 नंतर काय बरं 4, तर 1 इथे सुद्धा 1 इथे सुद्धा आहे, 2 ऑप्शन काय, 2 इथे सुद्धा आहे, 2 इथे सुद्धा आहे, परंतु 4. ठीक आहे, आणि सुधाकर नाईक काय, तर 1991 आणि 93 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर असेल, हे लक्षात ठेवायचं. पुढे जर आपण गेलो तर आपल्याला भारतीय संविधानातील कोणते कलम राष्ट्रीय आणीबाणीमध्ये मूलभूत हक्क निलंबित करण्याचा अधिकार हे राष्ट्रपतींना असतात, आणि आर्टिकल कितीनुसार, तर 359 नुसार काय बरं राष्ट्रपती हे मूलभूत अधिकार निलंबित करतात. मग आपल्याला माहित आहे 20 आणि 21 हे आर्टिकल कधीच निलंबित होत नाही, कोणतीही आणीबाणी असेल तरी निलंबित होत नाही, परंतु 19 हे आर्टिकल बाह्य आणीबाणीमध्ये काय बरं निलंबित होणार, आणि अंतर्गत आणीबाणीमध्ये हे निलंबित होत नाही. आता अंतर्गत आणीबाणी म्हणजे काय, तर जनतेने सशस्त्र काय केलेला असेल, उठाव केलेला असेल. ठीक आहे, तर त्यावेळेस मात्र हे निलंबित होत नाही. 19 बद्दल कंडिशन हे 358 मध्ये सांगितलेले आहे आर्टिकल, काय म्हणूया 19 बद्दल. तर अशा प्रकारे काय बरं आपण व्यवस्थित असं एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी बॅचेस केलेले आहे त्यांना माहितच आहे, ऑनलाईन बॅच असेल ऑफलाईन बॅच असेल, डायरेक्ट प्रश्न काय बरं हिट झालेला आहे. आता 1-2 प्रश्न इकडे तिकडे असणार. ठीक आहे, तर बघा आपली टेस्ट सिरीज सुद्धा सुरू आहे, आणि टेस्ट सिरीजच्या आपल्या 4 टेस्ट झालेल्या आहेत, त्यामधून सुद्धा बरेच प्रश्न काय बरं आपल्याला पाहायला मिळतात. या आधी सुद्धा आपण टेस्ट सिरीज घेतल्या, 1 डे रिव्हिजन बॅच असेल, त्यानंतर ऑनलाईन ऑफलाईन बॅच असेल, सर्व प्रश्न जवळपास काय म्हणूया आपण हिट झालेले आहे. तर ठीक आहे, हे आपलं काय, तर पॉलिटी बाय गोपाल सर हे ॲप सुद्धा आहे, त्यानंतर आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्यानंतर काय टेलिग्राम चॅनल आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.